आशात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोल के तुझ्यानी माझ्या ओठी हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 माझी बायको पण एक सॉलिड आहे. मला तर वाटते हिने माझी पण फाईल बनवली असेल. मग अशा माणसाबद्दल सॉरी अशा वडिलांबद्दल कुठल्या शब्दात उद्धार करू मी त्यांचा? तुम्हा दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल एवढा कडवटपणा आहे, इतके गैरसमज आहेत ना की ते कोणीही प्रयत्न करून सुद्धा काढू शकणार नाही. आणि बहुतेक तेजस्विनी त्याची आणि तिची भेट घडवून आणणार. इथून पुढे माझी सगळी गणित चुकणार असं वाटतंय. कदाचित तुमच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न बाबांशिवाय कोण करणार? थकले रे बाबा. तुझी ताई म्हणजे तू ताईच्या खोलीत गेली होतीस? शी ग, तिची खोली किती घाणेरडी अस्वच्छ असते. तुला जायची इच्छा तरी कशी होते का तिथे? मी ना त्या खोलीत 1 मिनिट सुद्धा राहू शकणार नाही. नेहमी कसला तरी घाणेरडा वास येत असतो. 2-2 दिवस आंघोळ करत नाही ती मुलगी, माहितीये तुला? या सगळ्याला जबाबदार कोण आहे? हा, तुम्ही घरातल्या सगळ्या लोकांनी तिला वाईट टाकलेलं आहे. 15-15 दिवस तिच्या खोलीकडे कोणी फिरकत सुद्धा नाही. तिच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायचा कधी विचार तरी केलात का तुम्ही? तेजू, ती वेडी आहे, वेडी. नाही, तिचं मन समजून घ्यायचं म्हणजे आम्ही नक्की काय करायचं. हं, अगं माईनी हट्ट केला ना, फक्त माईनी हट्ट केला म्हणून पप्पांनी तिला वेड्यांच्या इस्पितळातून परत घरी आणलं. त्यांचे उपकार मानायचे बाजूलाच राहिले, बरी त्यांना शिव्या घालत असते. ताई बाबांना शिव्या का घालतात? काहीतरी कारण असेल ना त्यामागे. ते कारण माहितीये तुला? ही वेळ तिच्यावर कुणी आणली? नाही माहितीये ना? माहिती नाहीये तर माहित करून घ्यायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाहीये. तेजू, तुला तरी माहितीये का ग? हा, प्लीज तेजू, प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट. लेक्चर नको दिवस आता. ताईने बाबांच्या मनाविरुद्ध लग्न केलं होतं, हा अपराध आहे त्यांचा. आणि या गुन्ह्याबद्दल बाबांनी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवलं होतं त्यांना. हे योग्य आहे? हे तुला कोणी सांगितलं? ताईनी ना. आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवलास लगेच. का नको ठेवू? ज्या व्यक्तीने इतकी वर्ष इतका त्रास सहन केलेला आहे ती व्यक्ती खोटं कशाला बोलेल? ताई तुम्हा सगळ्यांना इतकी वर्ष सत्य कानी कपाळी ओरडून सांगत होता, पण तुम्ही कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणजे आमच्या मॅडमनी आमच्या ताई साहेबांचं वकीलपत्र घेतलेलं दिसतंय. हा, नाही, चालू दे. हा, तुमचा केस स्टडी असाच चालू दे. बाय द वे, आज दिवसभर चालला होता का केस स्टडी? करा, मस्करी करा, पण मी ताईला न्याय मिळवून देणार आहे. मी ताईला तिचा नवरा मिळवून देणार आहे. खूप वाट पाहिली रे ताईने. तेजू, हे अति होते. खरंच सांगतोय, हे अति होतंय. अगं त्यानेच तिच्यावर गोळी झाडली असा पोलिसांचा संशय आहे त्याच्यावर.
आणि तू अशा माणसाला पाठीशी घालायचा प्रयत्न करतेस. अरे कोणी गोळी झाडली? इतके वर्ष काय पत्ता होता त्याचा? आणि अचानक आल्यानंतर गोळी झाडली त्या माणसाने. या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आपण. अरे पोलिसी शास्त्रानुसार सुद्धा गुन्ह्यामागे गुन्हेगाराचं काहीतरी मोटिव्ह असतं. तो एकदम येऊन आपल्या बायकोवर गोळी कशाला झाडेल? इतके वर्षात आपली ताई घराचा उंबरठा ओलांडून बाहेर सुद्धा पडलेली नाहीये, तर तिचा नवरा. म्हणजे तुला काय म्हणायचंय? आपल्या ताईच्या वागण्यामुळे त्यांनी तिच्यावर गोळी झाडली? बेटर हा प्रश्न तू बाबांनाच विचार. आणि बाबा नाही म्हणाले म्हणूनच माई नाही म्हणाल्या हे उघड आहे. पण ताईंनी हा फोटो बघता क्षणी हा माझा नवरा आहे असं सांगितलं होतं ना. आता हे खोटं कशाला बोलतील ताई? अस्मिता अस्मिता तेजू, तुला शेवटचं सांगतोय, तो एक गुन्हेगार आहे आणि तशी पोलीस दफ्तरी नोंद सुद्धा आहे. अगं तो इतक्या वर्षात कसा वागला असेल, काय धंदे केले असतील त्याने, आपल्याला काय माहित? हा? आणि तू अशा माणसाची बाजू घेतेस? अशा माणसाची? प्लीज प्लीज तेजू, अगं तू 2 जीवाची आहेस, 2 जीवाची. आपल्याला आपल्या बाळावर असे संस्कार करायचे आहेत का ग? प्लीज. हे बघ, शेवटी ती आणि तिचं नशीब. कोण कुठला तो उपटसुंब, आपण त्याच्याबद्दल का बोलतोय? एक्सक्यूज मी, तो उपटसुंब नाहीये, तुझ्या ताईचा नवरा आहे तो. पोलिसांना आणू त्याला सगळ्यांच्या समोर, तेव्हा कळेलच सगळ्यांना काय माणूस आहे तो. कुठल्याही माणसाला बघण्याआधी आपण इम्प्रेशन करणं चुकीचं आहे ना. आदित्य, आता ह्या क्षणी ताईंना मानसिक आधाराची खूप गरज आहे रे. आणि तो आधार मी देणार आहे ताईंना. आता त्यांची जी काही काळजी घ्यायला पाहिजे ती मी घेणार आहे. आणि माझ्या मते मी आपल्या बाळावर चांगलेच संस्कार करते. हॅलो, झालं माझं लेक्चर, घरी कधी येणार आहेस? अरे ये जयवनी. सर, अण्णा आणि अभि सर आहेत की गेले? हे विचारायला रात्री आलाय सो. नाही, उगाच त्यांच्यासमोर हे नको ना. कळ रे, ती आता आपली माणसं आहेत. त्यांनी काय बघायचं, काय ऐकायचं, काय बोलायचं हे सगळं आपण ठरवतो. घाबरायचं नाही. बोल, येतो. नाही नको. का? परत जायचे वांदे होता तो. त्याला पोलीस पकडतात, ते फुगा फुगवायला सांगतात, त्यातून मग ते दंड, लायसन्स जप्त. नकोच. त्यातून बायको पत्रकार, खूप महागात पडेल सर. नकोच. ते काय घाबरतो? पकडला कोणी तर मी आहे ना सोडवायला तुला. आधी ह्यातनं स्वतःला कसं सोडवता येईल ते बघा. काय आहे, माझ्या बायकोने तुमच्या विरुद्ध भरपूर ठोस पुरावे गोळा केलेत. आणि एक गोष्ट सर, मी तुम्हाला फाईल देतोय याचा अर्थ तिच्याकडे पुरावा नाही असं समजू नका. दिसायला साधीशी दिसते, पण पत्रकार म्हणून ती पार पोचलेली आहे. संपून बघू नको, चांगल्या अर्थाने म्हणतोय. हे अरे, अशा किती फाईल होतात, कालांतरानं त्या नाहीशा होतात. या असल्या गोष्टीचं टेन्शन नाही मला. तसं मी निर्डावलेला गुन्हेगार आहे. तुरुंग मला नवीन नाही. बरं, तिथेही सगळ्या सुखसोयी मिळतातच की मला. हां, आता बाहेरच्या पेक्षा जरा थोडे पैसे जास्त खर्च करायला लागतात. नाही असं कसं सर? हो, संग्राम शेठ म्हणून समाजात एक पद आहे आपल्याला, एक रिस्पेक्ट आहे, त्याला धक्का पोचतोच ना. तुला काय वाटलं, तुरुंगात जाताना मी काय पद बाहेर ठेवून जातो का काय? हां, तिथेही आपल्याला खूप रिस्पेक्ट मिळतो. सगळं मी तुला सांगतो रिलेशनशिप मेंटेन करण्यावर अवलंबून आहे. आपण कुठेही गेलो ना तरी आपल्या रुबाबात, आपल्या ऐपतीनं राहायचं असतं, लक्षात ठेवा. नाही पण असं कसं म्हणता सर तुम्ही? अहो, शेवटी तो तुरुंगच झाला ना. आणि एकदा पकडल्यावर तुरुंगात आत गेल्यावर मग काय लाज वाटणारच. टीव्हीवर, पेपरात इकडे फोटो छापून येतात, बोंबाबोंब होते. अरे, लाज वाटावी असे चिरकुट गुन्हे मी करतच नाही. हे असे गुन्हे करणारी माणसं माझ्याकडे आहेत पेरोलवर. आपण धंदे करतो ना ते पार गाजावाजा करत, बॉम्बाबॉम्ब झाली पाहिजे, पब्लिक शिट्टी
पब्लिसिटी रे, व्यवस्थित पब्लिसिटी झाली पाहिजे. बरं मी एकटा असत नाही, मायाबरोबर बडी बडी धेंड असतातच अडकलेली मायाबरोबर. त्यामुळे मग काय, जरा हवा पालटायला आतमध्ये जातो, जामिनावर सुटतो, परत बाहेर येतो, धंदे करायला मोकळा. बरं सर, मी रात्रीच आलो तुमच्याकडे. काय दिवसाढवळ्या ऑफिसमध्ये असले बहुमोल विचार मला ऐकायला मिळाले नसते ना. पण एक मात्र नक्की ना सर, की तुमच्यासारखं जगणं खरोखरच फार कठीण आहे. हा, फारच कठीण. लुंग्या सुंग्याचं काम नाही ते. मुळात काय आहे ना, अशी गुन्हेगारी तुमच्या रक्तात असावी लागते, अनुवंशिक असते ती, हेरिडिटरी. माझा बाप मला म्हणाला होता, मोठा गुन्हा कर, मोठा, फार वरच्या कोर्टापर्यंत लढता आलं पाहिजे. वरच्या कोर्टात लढून निकाल लागेपर्यंत बहुतेक आपलं आयुष्य संपून जातं. ही फाईल परत घेऊन जा, बायकोला म्हणावं शोध पत्रकारिता जोरात चालू राहू दे, ही फाईल अशी चांगली जाडजूड होईल बघ, तिला तिचं काम करू दे, आपण आपलं काम करू. चल. नाही नाही सर, फाईल तुमच्याचकडे राहू दे. बरं मी निघतो. काय निघतो? अरे बायको घरी नाहीये ना, इथे झोप, सकाळी उठून जा परत. जा, ही फाईल सेलिब्रेट करूया. जा आतमध्ये जा, 2 ग्लास आहेत, बर्फ आहे, मी पुन्हा सुरू करतो. चल परत. हो, अरे जा ना, वेळ नको घालव रे. ठीक आहे सर. काय म्हणतात बाई? अस्मिता अस्मिता रूम अस्वच्छ असल्याबद्दल तेजू माझ्यावर खूप रागावली. उद्या सकाळी रूम मध्ये आल्यावर तिला रूम स्वच्छ दिसली पाहिजे, मन एकदम प्रसन्न झालं पाहिजे तिचं. ती आली ना की जवळची मैत्रीण भेटल्याचा आनंद होतो ना. तिच्याशीच तर मी सुखदुःखाच्या गोष्टी बोलू शकते. तिला नाराज करून कसं चालेल. आणि तीच माझी यांच्याशी भेट घडवून आणणार आहे. यांचा फोटो पाहिल्यापासून मन थाऱ्यावर नाहीये अगदी. कधी एकदा त्यांना भेटते असं झालंय, कधी एकदा त्यांना बघते असं झालंय. हे असं ध्यान त्यांच्या समोर गेलं तर तो परत पळून जाईल. असं रडकं तोंड दाखवून नाही चालणार, नाही, हसत मुखनी नेटकं राहायला पाहिजे. तेजूला सांगून छान साडी आणायला हवी, नाहीतर तिच्याकडूनच घेईन एखादी. असं निराश होऊन चालणार नाही. ह्याच्या पुढे तुमच्या आयुष्यात चांगलंच घडणार आहे. खूप भोगलाय तुम्ही. निराशेचा सूर अजिबात काढायचा नाही असंच तेजू म्हणते ना. ते बहुतेक खरंच असावं. नाहीतर इतक्या वर्षांनी नेमका ह्याच वेळी इन्स्पेक्टरने मला फोटो का दाखवावा. दुर्दैवाने बाबाने माझ्यावर त्याला गोळी झाडल्याबद्दल अडकवलाय. त्यातून त्याला तेजूच्या मदतीनेच बाहेर काढायला हवं. पण त्याआधी त्याला कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलंय हे शोधायला पाहिजे ना. 100 नंबरवर फोन केला की पोलीस म्हणे मदतीला येतात. 100 नंबर फिरवावा का? फिरवतेच. हॅलो, पोलीस. हॅलो, मी अरुंधती जहागीरदार बोलते. हां, हो, जहागीरदारांचीच मुलगी. हो बरोबर आहे. मला गांधीनगर मध्ये पोलिसांशी बोलायचं होतं, इन्स्पेक्टरशी. हां, जरा बरं बरं. अच्छा, हां, ओके. हॅलो, गांधीनगर पोलीस स्टेशन. हां इन्स्पेक्टर मी अरुंधती जहागीरदार बोलते. हो, जहागीरदारांचीच मुलगी. हो, गजाननराव जहागीरदारांचीच मुलगी. हो, मला जरा त्या केस संबंधी तुम्ही मला जो फोटो दाखवला होतात ना, फोटो दाखवला तर बघा. हां,
तो माझ्या नवऱ्याचा आहे. अहो तो निर्दोष आहे हो. नाही मला एकदा त्यांना भेटायचंय. प्लीज. हॅलो 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 हॅलो. काय दचकायला काय आलं? तुला काय मी नवीन आहे का ही बेडरूम नवीन आहे? प्लीज सर, तुम्ही इथून निघून जा. ही काय वेळ आहे मला भेटायला येण्याची? हे थोबाड फोडून टाकेल एका दिवशी. मी निमंत्रण दिलं होतं का इथे या म्हणून? अर्ध्या रात्री तिथे दारात येऊन उभे राहिलात, माणुसकी दाखवली, तुम्हाला घरात घेतलं, ते उपकार असे फेडताय काय तुम्ही? प्लीज सर, मी तुमच्या पाया पडते. ह्या वेळेस तुमचं इथे असणं खूप डेंजरस आहे. अभिनय सर. अभिजी काय काळजी करू नको. अहो त्याने जर तुम्हाला इथे बघितलं तर मला घरातनं बाहेर काढेल. घर त्याच्या बापाचं आहे हं? आणि काय ग, एकदा त्याचं घर सोडलं होतं तेव्हा इथेच आली होतीस ना तू? सर प्लीज पुन्हाचा उल्लेख करू नका त्याच्यासमोर. माझा एवढा सुरळीत चाललेला संसार कशाला धुईला मिळवत आहे? आणि इथूनही जर का मला बाहेर काढलं तर मग मी जाणार कुठे ना? बाहेरचे दरवाजे तर मला कायमचे बंद झाले. माझ्या घराचे दरवाजे 24 तास तुझ्यासाठी उघडे आहेत. एवढी घाई कशाला करायची? सगळं आपल्या मनाप्रमाणे, आपल्या प्लॅन प्रमाणे चालू आहे ना. आत्ता कुठे त्याच्या मनातला माझ्याविषयीचा संशय दूर होतोय. आणि माझा संसार सुरळीत चालणं ह्यातच आपलं भलं आहे. ह्या वेळेस माझा ऐका प्लीज सर. पुढच्या वेळेस मी आपणहून तुम्हाला बोलवेन, पण आज आपण फक्त गप्पा मारत बसू. पुढच्या वेळेस नक्की. मस्त मूड लागलेला आहे. या अशा गोष्टी काय मुहूर्त बघून करायच्या असतात काय? पण अभि तू येणार नाही सकाळपर्यंत, काळजी करू नको. कंपनीच्या कामासाठी कंपनीची साईट बघायला जयवंत बरोबर त्याला पाठवलेलं आहे. यावेळेस रात्रीच्या वेळेस कोणी साईट बघायला जातं? किती खोटं बोलता. आणि अभि काय तुम्हाला दुधखुळा वाटला? डोक्यात जाऊ नका माझ्या सारख्या शंका कुशंका. सांगितलं ना तुला, सकाळपर्यंत येणार नाही तो. तिथल्याच एका जवळच्या डाक बंगल्यावर आजची रात्रीची त्याची राहायची सगळी सोय केलेली आहे. तो तिकडे आनंदात आहे, आनंद साजरा करतोय. आपण इथे एन्जॉय करू. पण मग बंगल्यात कोण कोण आहे? अण्णा कुठे आहे? तू म्हातारा काय इतका वेळ जागतो काय? घोरत पडलाय तिकडे, झोपलाय. सगळी व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. संग्राम, आज जे काय झालं ते परत व्हायला नको. हे मी खपवून नाही घेणार. हो बर, तू नाही तर तुझा बाप खपवून घेईल. अरे या शब्दात पुन्हा माझ्याशी बोलायचं नाही बरं का. आपल्याला छान संधी मिळालेली आहे आज. संधी मिळाली नाहीये, मग तुम्ही ती क्रिएट केली आहे. तुम्ही जाणून बुजून अभिला बाहेर पाठवलं आणि संधीचा गैरफायदा घेतलाय. सॉरी देर इज लिटिल करेक्शन. गैरफायदा नाही, योग्य तो फायदा घेतलेला आहे. तुम्ही ना एक नंबरचे हलकट आहात. मी खानदानी एक नंबरचा हलकट आहे, तुला माहिती. अभिजित जागीरदार, थँक्यू व्हेरी मच. आमच्या बंगल्यामध्ये येऊन तुम्ही पायधूळ झाडले, थँक्यू व्हेरी मच. आधी पोलिसी खाक्या होऊन जाऊ देत. कारण काय, आजकाल आम्हाला पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरं दिल्याशिवाय जेवण पचत नाही. सर ह्यात मला कोणतरी मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न करताय.
सर ॲटलिस्ट मला अभिसरांना किंवा संग्राम शेटना तरी मला फोन लावून द्या प्लीज. रे चल 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 तू पहिला गाडीत बस. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता